उमेद अभियानातील लाडक्या बहिणींचा विधान भवनावर महामोर्चा। महाराष्ट्रातील 84 लाख ग्रामीण कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान सध्या शेवटच्या टप्प्यावर असून अभियानातील महिला, सीआरपी केडर व कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रमुख मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे याकरिता उमेद संघटनेमार्फत अभियानातील महिला, सीआरपी कॅडर व कर्मचारी 10 डिसेंबरला यशवंत स्टेडियम ते संविधान चौक पर्यंत 5 लाख महिला महामोर्चा काढणार आहे। सदर प्रश्नावर मागील 3 वर्षांपासून विधान भवनातील अधिवेशनात तारांकित प्रश्न, चर्चा आणि पाठपुरावा यामध्ये आपली भूमिका स्पष्टपणे नोंदवणाऱ्या शासनाचे ग्रामविकास मंत्री यांच्या पुढाकारामुळे शासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी समिती गठीत केली असली तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही अशी संघटनेची खंत आहे। संघटनेने दिनांक 13/4/2025 ते 26/11/2025 दरम्यान माननीय मंत्री महोदयांना दिलेली निवेदने तसेच 14/5/2025 व 3/9/2025 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत माननीय मंत्री महोदय सकारात्मक भूमिका घेत असतानाही आतापर्यंत शासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने उमेद कर्मचाऱ्यांमध्ये मोठी निराशा आहे। दरम्यान 26 सप्टेंबर 2023 चा शासन निर्णयानुसार उमेद अभियानाचा कालावधी मार्च 2026 पर्यंत मर्यादित ठेवण्यात आल्याने त्यानंतर सीआरपी व कॅडर बांधण्याचे दायित्व समुदायस्तरीय संस्थांवर पडणार आहे। मात्र सर्व संस्था सक्षम नसल्याने हजारो कुटुंबांचे भविष्य अधांतरी राहील अशी संघटनेची भीती आहे। तर भविष्य अंधारात मानसिक ताण वाढला, अभियान थांबण्याची शक्यता आणि मानधनावरील अनिश्चितता यामुळे महिला, कॅडर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील उमेदच्या कामावर होऊ लागल्याचा संघटनेचा दावा आहे। निवडणूक जाहीर सभेतील आश्वासनाची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक प्रचारावेळी उमेदच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिले होते अशी आठवण संघटनेने शासनाला करून दिली आहे। परंतु अद्यापही यावर निर्णय न झाल्याने उमेद संघटनेमार्फत नागपूर अधिवेशनात 10 लाख महिला, सीआरपी केडर व कर्मचारी यांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे। संघटनेने शासनाकडे स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मंजूर न झाल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान महिला, सीआरपी कॅडर व कर्मचारी संवैधानिक मार्गाने महामोर्चा, उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन उभारतील। तथापि शासनाला कोणताही अडथळा आणण्याचा हेतू नसून केवळ 84 लाख ग्रामीण कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्णय व्हावा अशी संघटनेची कळकळीची विनंती आहे। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.